तू ना गोष्टींचा खूप त्रास करून घेतेस आणि आता एक काम कर, रिक्षानीच जातो. मला हे मारामारी वगैरे बघवत नाही रे. चित्रपटातला व्हायलन्स पण मला बघवत नाही. अगं मग आता पोलीस काय गुन्हेगाराला ओवाळून घेऊन जाणार आहेत का? पण व्यास गुन्हेगार आहे हे सिद्ध नाही झालंय अजून. किती जुना आहे तो आपल्या शाळेतला. हे बघ, पोलिसांचं लॉजिक काय अगदीच चुकीचं आहे असं नाही. व्यास एकमेव असा व्यक्ती आहे ज्याच्या शाळेतल्या मुलांशी डायरेक्ट ॲक्सेस आहे. तो रोज मुलांच्या संपर्कात येतो आणि ज्या अर्थी त्याला पकडलंय त्या अर्थी त्यांच्याकडे नक्कीच कुठली तरी इन्फॉर्मेशन असणार. मला अजूनही खरंच वाटत नाहीये. साऊची ऍडमिशन झाली त्याच्या आधीपासून कॅन्टीन चालवतोय तो शाळेत. तो असं कसं करेल? कोणाची मती कधी आणि कशी फिरेल सांगता येत नाही. चल. सरप्राईज. फारच मोकळा वेळ दिसतोय आज. प्रिन्सिपल सॉरी वाईस प्रिन्सिपल साहेबांना काय मॅडमना फिरायला घेऊन जात आहे? नाही रे, आमचं कुठे बाबा एवढं नशीब. मी आपलं सहज रिक्षापर्यंत सोडवतो. गरज नाही, नवऱ्याची गाडी आली आता आरामात जाईल ती. मॅडम या गाडीमध्ये बसा. चल बाय. आणि हो, जास्त विचार करू नकोस. फारच काळजी घेतात ना तुझी. आणि कसला विचार करू नकोस म्हणत होते तुझे वाईस प्रिन्सिपल नवऱ्याचा. बस वाकड्यात शिरू नकोस. मी सांगते तुला सगळं. आज खूप काय काय झालंय शाळेत. चालायचं. हो. तुझे राहिले काही श्वास घरात माझ्या, ऐकू येई तुझा मारवा सुरात माझ्या. नाहले मी वाहले ही पुरात माझ्या, नाहले ही वाहले मी पुरात माझ्या. वा, आमचं बाळ मोठं झालं तर हा दिवे लावायला लागलं. गुड. हो यार, तू होतीस म्हणून, नाहीतर काल बेकार लागली होती माझी. हसतेस काय? हे बघ, सगळेच कधी ना कधी असं करतात. बाबा पण तेच म्हणाला. मग तू हे सरळ काकूला जाऊन का नाही सांगितलंस? आता ज्या कॉन्फिडन्सने मला सांगतेस ना, तसंच काकूला सांगायचं. आई सगळेच असं करतात, मी आज असंच करणार आहे. बाय, जायचं. नाही ना तसं करता येत. का? काकाला सांगतेस आणि मग काकूला सांगायला काय झालं? हे बघ, बाबाची गोष्ट वेगळी आहे. बाबा ना खूप कूल आहे, म्हणजे त्याच्याशी बोलताना मला प्रेशर येत नाही. पण आई खूप इमोशनल आहे. म्हणजे ना, तिच्या दृष्टीने जर मी काही चुकीचं वागले ना, ती खूप हर्ट वगैरे होईल. आणि तिच्या दृष्टीने मी खूप गुड गर्ल आहे. हो, पण मग काय आता लगेच बॅड गर्ल नाही झालीस तू? हो, पण ती लगेच काहीतरी वेगळा विचार करेल ना. ऑब्जेक्टिव्हली नाही बघणार ती. की सगळीच मुलं असं कधीतरी करतात असं नाही वाटणार तिला. आपल्या मुलीने असं कसं केलं हे वाटेल. मला त्यांना कुठलीही गोष्ट करताना आई काय विचार करेल याचं टेन्शन येतं. मला चुकायला काही स्कोपच नसतो. सारखं कसं ना कुणी असं परफेक्ट वागू शकतो. म्हणजे मला माहिती आहे की आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे, तिला माझी काळजी वाटते. माझंही तिच्यावर खूप प्रेम आहे. असं सतत कोणीतरी प्रोटेक्ट करताना ते नाही आवडत मला. मी पण आता मोठी झाले, लहान नाहीये मी. अरे हळू रे. श्रद्धा, अगं सिरियल सुरू झाली, येतेस ना? नाही बाबा, आज काम चाललंय माझं जरा. मी रिपीट बघेन.
अगं आज महा एपिसोड आहे, आज कळणार आहे विद्याला कोणी पकडून ठेवलंय ते. चल तर तू चल, ते काम राहू दे का, चल ना. बरं मी आले, तुम्ही वा पुढे. ओके. तुला माहितीये मला कॉलेजमध्ये चिडवतात आईचं बेबी म्हणून. का राग येतो ना अजिबात नाही आवडत. कुठेही जाताना सांगायचं, पोचल्यावर कळवायचं, सगळे डिटेल्स द्यायचे. असं कसं होईल ग? म्हणजे प्रत्येक गोष्ट कसं मी आईच्या मनासारखी आणि तिला सांगून करायची. आय कॅन टोटली अंडरस्टँड. आणि ताई तुला वाटत असेल की मी ते पब वगैरे एन्जॉय केलं, तसं अजिबात नाही. मला तर त्या सगळ्या वातावरणाचा रागच आला. म्हणजे नुसता धूर ग. सगळे पीत होते, मोठमोठ्याने बोलत होते, हसत होते. मला अजिबात नाही आवडलं. मी तर बाबाला पण सांगितलं की मला दारू अजिबात आवडली नाही आणि मी ती परत कधीच पिणार नाही. गुड. आणि बरं झालं तुझं तुलाच कळलं ते. एक्झॅक्टली माय पॉइंट. म्हणजे हे मी ते केलं त्यामुळे मला कळलं ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपण कोणीतरी सांगितलेली फॉलो केली तर आपण आपलं कधी एक्सप्लोर करणार. एक्झॅक्टली साऊ. मग हे सगळं एकदा खरंच काकूला जाऊन सांग ना तू. तुला चांगलं कळतंय तुला काय वाटतंय ते. तू ते आर्टिक्युलेट करू शकतेस. फक्त थोडी हिंमत कर आणि बोल ना जाऊन. हो मी करते हिंमत, पण मग तू पण हिंमत कर. काय? सांग नीता काकूला की तुझा कॉलेज पासूनचा जेरम नावाचा एक ख्रिश्चन बॉयफ्रेंड आहे आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं. चल चल आपण सांगूया. दाखव आता हिंमत. ए साऊ, तुझी आणि माझी सिच्युएशनच वेगळी आहे, कळलं ना. द्या कारण द्या. हे बघ, आपले आई बाबा कितीही कूल वगैरे असले ना तरी हे लग्न वगैरे म्हणलं की सगळ्यांची डोकी तापतात ग. आणि त्यात हे असं लग्न म्हणजे. पण लवकर सांग त्यांना, नाहीतर तुझ्या त्या जेरमला दुसरीच कोणीतरी पळवून नेईल. ए आगाऊपणा करू नकोस हा. हे बघ, नेक्स्ट वीक मध्ये माझं अप्रेझल आहे. ते सगळं नीट वर्कआउट झालं की मी सांगणार आहे घरी. अच्छा हो. काहीच लॉजिक नाही आहे याला. म्हणजे तुझा पगार वाढला की तुझी हिंमत पण वाढणार आहे का घरी सांगायला? हो, त्यासाठी मला आत्ता लवकर झोपावं लागेल आणि सकाळी लवकर उठावं लागेल. नुसतं पाणी घालून ते वाढवतायत. एकाही गोष्टीत काहीही घडलेलं नाही, नुसता टाइमपास करतायत. अरे गोष्ट संपली तर सिरियल पण संपवा ना. पण नाही, वेड्यात काढतात कधी कधी प्रेक्षकांना. आजोबा आवडला नाही वाटतं आजचा एपिसोड तुम्हाला? जाहिरात तर अशी करतात ना की जणू काय आज सगळं उघडं करून सांगणार आहे. पण तसं काही होत नाही. मग काय, उद्याच्या भागाची वाट पहा. तुमच्यासारखा लॉयल ऑडियन्स असतो ना म्हणून असं करतात ते. हा. नाही अति झालं ना तर त्यांचा एक प्रेक्षक कमी होईल. म्हणजे त्यांना त्याचं काही वाटणार नाही, पण मी माझा निषेध नोंदवणार. हा. नोंदवा, पण असं लंगडत. ए हो आजोबा काय झालं? काही लागलंय का? तो आमचा वॉकिंग ट्रॅक आहे ना, तिथे सगळं खणून ठेवलेलं आहे. ते अंधारात दिसलं नाही, पाय मुरगळला. माझं पण सेम झालं. काल संध्याकाळी जॉगिंगला गेले होते तेव्हा. काल काल चर्चगेटला गेली होतीस ना तू? अगं काल म्हणजे अगदी काल नाही, असं 3-4 दिवसांपूर्वी. अच्छा. आई व्यास चाचांना पोलीस घेऊन गेले. तुला कसं कळलं? अगं ते स्कूलच्या ग्रुपवर आले. कोण व्यास? आमच्या शाळेचं कॅन्टीन चालवतात अरुण व्यास. अमित कारखानेच्या खुना प्रकरणी त्यांना अटक केलंय. बापरे. इम्पॉसिबल आहे हे. आपण किती वर्ष ओळखतो त्यांना. मला नाही वाटत त्यांनी असं काही केलं असेल. मलाही. इम्पॉसिबल काहीच नसतं जमदाडे. किती वर्ष आले रे तू मुंबईतच? 17 साल हो गए सर. 17 वर्ष झाली. कुठलं गाव तुझं? राजस्थान. अम्मागडी. म्हणजे काय सर? मिठाई आहे तिकडचं. घरी कोण कोण असतं? बीवी बच्चे और भाई का परिवार. हे शाळेचं कॅन्टीन किती वर्षापासून चालवतो? 15 साल से सर. आणि ड्रग डिलिंग? ऐसा कुछ नहीं करता सर. मैं ऐसा कुछ नहीं करता. खरं सांग सर.
खरं सांग. सर खरं सांग. क्यों गरीब के पीछे पड़े हो सर? ऐसा कुछ नहीं करता मैं. सर मिठाईचा विषय चाललेला ना, पिठाई कशाला? काही सुरू कुठे झाली जमदाडे अजून? बोल सांग. बोल बोल बोल. कॅन्टीन वाल्याला उचलला? हो काल पण मग अरे आपल्या माणसांवर कुणाचाही संशय नाही अजून, पण सेक्शन खूप गरम आहे. तू काही दिवस तिकडे जाऊ नको आता. अरे असं कसं करणार? किलवरचा मेसेज आहे. आता काय बोलणार? किलवर आपला हुकूम आहे. किलवरचा मेसेज म्हणजे फायनल मेसेज. ठीक आहे, बाय. हेंडी. किलवर कोण आहे ग? सांग ना, किलवर कोणाला म्हणतेस तू? माझ्या बापाला. बाबांना? बाबांना का? मला सांग, पत्त्यांमधला सगळ्यात फालतू पत्ता कोणता? लो कॅटेगरी एकदम. नाही, सगळ्यात पहिल्यांदा तोच टाकून द्यायचा असतो, किलवर. तसंच आमच्या घरातला सगळ्यात लो कॅटेगरी माणूस, म्हणून किलवर. असं काय बोलतेस ग? बाबा आहेत ना तुझे? अगं हो, पण त्यात माझा काहीच चॉईस नाही. अगं तुला त्यांचा एवढाच राग येतो तर मग तुम्ही एकदा बसून बोलत का नाही? काय? अगं झाडावरचं माकड असं फिस करून तुझ्या अंगावर आलं तर तू त्याला जवळ घेशील, हाक लावून लावशील का बसून त्याच्याबरोबर इंटेलेक्च्युअल चर्चा करशील? काय बाबा, काय प्रॉब्लेम आहे तुझा? कशाला डोक्यात जातोस? इम्पॉसिबल असा तू. छोड ना यार, साधा लोड नाही लेने का. चल आपले पंटर लोक कुठे आहेत ते बघू. चल. अरे महालक्ष्मी आली नाहीये, पसारा नको करूस अजून. ए मला पण हौस नाही आहे पसारा करण्याची. हे घर आवरण्याच्या नावाखाली तुम्ही माझी महत्वाची कागदपत्र इथूनची तिथे करता ना, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. आता मी काय केलं? तू काहीच नाही का केलंयस? हे बेंगुर्ल्याच्या जमिनीच्या पेपरची फाईल कुठे आहे? नेमकी ना जी गोष्ट महत्वाची पाहिजे मिळायला तीच मिळत नाही या घरात. इथे कसे मिळतील ते पेपर्स? मग कुठे मिळणार आहे? ए बाई, तुमच्या दोघींच्या पाया पडतो, माझ्या महत्वाच्या गोष्टींना हात लावू नका. आम्ही नाही हात लावलेला, तूच ठेवलेस ते. मी? हो. हे कधी घडलं? तेही मीच लक्षात ठेव. दिवाळीच्या आधी तुला घर आवरण्याचा अटॅक आला होता ना, तेव्हा सगळ्या फाईल्स तुझ्या कपाटात ठेवल्यास. शोधते मी, शांत हो. नाना, डबा केक दिला होता ना? माझ्या मुलीचा सावनीचा 18वा वाढदिवस, त्याचा केक आहे. वाढदिवस. बघ उघडून बघ. चॉकलेट. थँक्यू. घेतलेल्या वस्तूचं ओझं होण्या अगोदर दिलेली बरी असते. केक छान होता. हॅपी बर्थडे लेकीला. झाला वाढदिवस. हो झाला झाला. दिवस आला आणि गेला. छान काहीतरी देऊन गेला, भयंकर काहीतरी घेऊन गेला. ए झालं असेल तर निघा. अभय, नाना, तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का? पाणी नको. जे द्यायचं होतं ते देऊन झालं.
तुझं काय हा? पाणी लोणी विचारते त्याला, नाही पंचपक्वानांचं जेवण द्या आता त्याला. आणि तू काय चाललंय तुझं? अरे दारापर्यंत आलेल्या माणसाला पाणी विचारतात तसं आहे. दारापर्यंत पोहोचलाय तो. तुला कळतंय का जाते त्या मूर्खाबरोबर बोलायला, त्याला भेटायला? अरे डबा परत करायला आले होते ते, बघितलंस ना? तुला दिसत नाहीये का? आज घरापर्यंत पोहोचलाय, घरात काय काय चोरता येईल हे बघायला आला असेल. तुला माहितीये का, कळतंय का तुला काही? तुला फाईल हवी आहे ना? चल, हो. मी बघते. ये पण चल तू- शोधूया आपण फाईल आधी. उशीर तू होईल. विषय नको बोलूस. चल. नको तिथे समाजसेवा करण्याची हौस आहे तुला. कुठल्या रंगाची आहे फाईल? कोणी घाणेरडा गरीब माणूस दिसला ना लगेच पुळका येतो तुला. काय वाटेल ते बोलतोयस? वयस्कर माणूस आहे तो, आपल्या वडिलांसारखा आहे. आपल्या बिपल्याने मला माझे वडील आहेत हक्काचे. आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. फाईलचं सांगतोयस ना? नको ना त्या माणसाशी बोलू. आपल्याला माहिती आहे का तो माणूस काय आहे, कसा आहे? उगीच पुन्हा तेच मुद्दा कळतोय मला तुझा, पण मला असं नेहमी वाटतं की चिंतुनाना सुरुवातीपासून असे नसणार आहेत. परिस्थितीमुळे ते तसे झाले असते. आता आजचीच गोष्ट घे ना, रिकामा डबा दिला नाही त्यांनी, नुसता चॉकलेट का होईना त्यात घालून दिलं. हे ना आतून यायला लागतं आणि ते त्यांच्यात आहे. तू खाल्लं वगैरे नाहीस ना? गुंगीचं वगैरे असायचा? तू फाईल शोधतोस तिथे त्या खणात बघ. तिथे कोणी ठेवली? नका ना हात लावू माझ्या. श्रद्धा, हे कोणी ठेवलं इकडे? मीच ठेवलंय. का? मला नकोय ते माझ्या नजरेसमोर. ते दिसणार नाही असं ठेवलंय मी कुठेतरी. अगं पण तुझ्या पप्पांनी. ही गोष्टी मला ठरवायला देशील का अभय? ठेवते. निलेश तुला माझ्या बर्थडेला यायचंय. प्राची, प्रणाली तुम्हाला माझ्या बर्थडेला यायचंय. आणि माझे पप्पा पण येणार आहे. काकी त्याला पण पाठवा. मुझे मत मारो, मैंने कुछ नहीं किया. काय बोलला का? नाही मॅडम, तोंड खोलायला तयार नाही. मैडम मैंने कुछ नहीं किया. मैडम मुझे छोड़ दो. अजून काय इन्फॉर्मेशन? याचं कॅन्टीन, घर, भावाचं घर, गोडाऊन सगळीकडे छापे मारलेत, काही सापडलं नाही. तुझ्या तोंडाचा नकाशा कोणी बदललाय? भोसले, तुला विचारते. चौकशी करायला माणूस जिवंत ठेवशील का नाही? मैडम मुझे छोड़ दो, मैंने कुछ नहीं किया. मैडम मैंने कुछ नहीं किया. मैडम किती वेळा सांगायचं तुला? का स्वतःच्या इमेजची आणि रेकॉर्डची वाट लावून घेतोयस तू? मॅडम सॉरी, पण मला त्याच्यावर डाऊट होता म्हणून मी त्याला. डाऊटवर कसं चालेल? काही एव्हिडन्स आहे का तुमच्याकडे? अरे तो व्यास फक्त शाळेचं कॅन्टीन चालवत नाही, कुठल्या तरी उत्तर भारतीय कामगार संघटनेचा महत्वाचा कार्यकर्ता आहे तो. त्याच्या अध्यक्षांचे फोनवर फोन येत आहेत मला की आपने किस बेसिस पे व्यास को अंदर डाला है. अशा संघटनांचे लोक कसे डोक्यावर बसतात माहिती नाहीये का तुला? अरे काही पुरावा तर दाखवा मला, मग मी पण बघते कसा बाहेर जातो ते. फक्त एका UPI ट्रान्झॅक्शनवर तुम्ही उचललाय त्याला. बाकी काही आहे का? बँक डिटेल्स, कॉल रेकॉर्ड, त्याच्या हिस्ट्री शीट मध्ये काही सापडले का? भोसले. नाही मॅडम. अरे मग काय म्हणून थोबाड सुजले तुम्ही त्याचं? अमित कारखानेचे वडील जेव्हा फोन सबमिट करायला आले होते तेव्हा त्यांनीच आम्हाला सांगितलं. काही दिवसांपूर्वी व्यासला 3,000 रुपये ट्रान्सफर केले होते अमितनी, म्हणून सरांनी त्याला उचललं. काय म्हणणं आहे त्याचं? बोलला का तो काही? का दिले होते पोरांनी पैसे त्याला? पंचमुखी रुद्राक्ष